नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात थोडीशी निगेटिव्हमध्ये केलेली आणि एंटायर दिवसभर मार्केटवर सेलिंग प्रेशर राहिलं, दबाव राहिलं। खास करून बँक निफ्टीमध्ये बँक निफ्टी आज जवळपास 51,000च्या खाली 50,700पर्यंत गेलेली, जवळपास 800 ते 900 पॉईंट मायनसमध्ये बँक निफ्टी गेलेली आणि त्यानंतर मात्र बँक निफ्टीनं चांगली रिकव्हरी दिली। एवढा निफ्टीसुद्धा 23,400च्या खाली 24,350च्या आसपास गेली। काल आपण व्हिडिओमध्ये म्हटलं की निफ्टी 24,400च्या खाली आली तर 24,300पर्यंत येऊ शकते। त्या अनुषंगाने निफ्टीनं आजचा लो बरोबर 24,300च्या आसपास लो बनवून परत पुन्हा एक बाउन्स आपल्या पहिल्या सपोर्ट लेवलवरून दिली। बँक निफ्टीनं सुद्धा आपला महत्त्वपूर्ण सपोर्ट 52,000 ब्रेक केल्यानंतरनं त्याच्याही खाली मेंटेन राहिली। 51,500 ब्रेक केला आणि बिलो 51,000 गेली। बँकिंग स्टॉक्सवर पर्टिक्युलर दबाव बघायला मिळाला, पण ओव्हरऑल थोडंसं आज मार्केटला बरेच दिवसांनी सेलिंग प्रेशर बघायला मिळालं। सलग 4 दिवस झालं मार्केट जे ते निगेटिव्ह टेरिटरीमध्ये बंद होते, पण ओव्हरऑल जी रेंज आहे आपली 24,300, 24,500, 600 या रेंजमध्येच मार्केट जे आहे ते ट्रेड होताना आपल्याला बघायला मिळते। फक्त बँक निफ्टी थोडं खाली आलेले आहे, म्हणजे बँकिंग निफ्टीला थोडंसं एक सायझेबल करेक्शन जवळपास 2,000 पॉईंटच्या आसपासचं आपल्याला बघायला मिळते। उद्यासाठी ट्रेडिंग करायचं झालं तर उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे, मंथली एक्सपायरी आहे, त्यामुळे थोडं परत पुन्हा चॉपीनेस मला वाटतं राहील किंवा एखादं स्टॅग्नंट ट्रेडिंग सेशन राहू शकतं गेल्या 3-4 ट्रेडिंग सेशनच्या डिक्लायनिंग नंतर त्यामुळे निफ्टीच्या लेवल्स कालच्या ज्या आहेत ते इंटॅक्ट आहेत। 24,400च्या खाली 24,300 जो आपला फर्स्ट सपोर्ट आहे तिथे येऊ शकतं। 24,300च्या खाली गेलं आणि मेंटेन राहिलं तर फर्दर डिक्लाईन येऊ शकते। हायर लेवलला 24,550, 600 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे, जिथंपर्यंत मार्केट गेलं तर जाऊ शकतं। जर 24,400च्या वर गेलं तर 24,550, 600पर्यंत निफ्टी उद्याच्या सेशनला जाऊ शकते। बँक निफ्टीमध्ये 51,000 सपोर्ट आहे, 51,000च्या खाली आला तर 50,700 ते 800पर्यंत येऊ शकतं, जो आजचा लो रेंज आहे। 51,000 फर्स्ट सपोर्ट आहे आणि हायर लेवलला 51,500 एक रेजिस्टन्स झोन आहे। 51,500च्या वर गेलं तर फर्दर थोडं अपवर्ड मोमेंटम येऊ शकतं। या लेवल्सनुसार तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता। आज FIDIचा डेटा आजचा अजून अवेलेबल नाही। आज NSEमध्ये 1,748 शेअर्स वाढले, त्या बाजूला 596 शेअर्स पडलेले आहेत। निफ्टीमध्ये 19 शेअर्स वाढले, त्या बाजूला 31 शेअर्समध्ये पडले झाले। निफ्टीमध्ये पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे। आज मिड कॅप स्मॉल कॅपमध्ये थोडीशी राहिली पॉझिटिव्ह टेरिटरीमध्ये राहिली, त्यामुळे NSEमध्ये वाढणाऱ्या शेअर्सची संख्याच जास्त आहे। सेक्टर इंडिसायझेसमध्ये सुद्धा फार्मा आणि ऑइल अँड गॅस सेक्टर पॉझिटिव्ह पण झालं। बँकिंग क्षेत्रावर दबाव बघायला मिळाला, बाकी IT मेटल वगैरे थोडे साईडवेज ट्रेड झाले। ग्लोबल मार्केट्स बघायला झाले तर युरोपियन मार्केट्स मायनस आहेत, अर्धा ते 1% आसपास युरोपियन मार्केट्स मायनस आहेत। डाऊ फ्युचर्ससुद्धा 160 पॉईंट मायनस आहे, त्यामुळे जर US मार्केट्स खाली गेले तर मला वाटतं आपण परत पुन्हा एक निगेटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो। पण उद्या निफ्टीची मंथली प्लस वीकली एक्सपायरी असल्यामुळे थोडं वोलाटाईल आणि चॉपीनेस ट्रेडिंग सेशन अपेक्षित आहे। तर बघूया उद्या मार्केट्स कशा पद्धतीने बिहेव होतं। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।